पहिला रणजी ट्रॉफी संपूर्ण हंगाम अंतिम सामन्यात 150 आणि अर्धशतक सामनावीर. पहिली दुलीप ट्रॉफी पहिला सामना 200 अंतिम सामन्यापर्यंत संघाला सेंट्रल झोन जो साधारण थोड्या कमकुवत संघांमध्ये समजला जातो दुलीप ट्रॉफीसाठी त्या संघाच्या विजेतेपदात सिंहाचा वाटा आणि इराणी कप सामना विदर्भ पुन्हा एकदा विजेता. आज मी एका अशा खेळाडू बरोबर बसलेलो आहे ज्याचं नाव आणि त्याच्यामुळे विदर्भ क्रिकेट येणारी काही वर्ष कदाचित 1.5-2 दशक गाजत राहील. दानिश मालेवार, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावर. दानिश, इराणी कप त्याच्या आधी झालेला दुलीप ट्रॉफी या 2 स्पर्धा मागच्या वर्षीचा सीझन फ्लूक नव्हता हे तुझ्यासाठी किंवा तुम्ही जे विदर्भाचे कोर जो दुलीप ट्रॉफी मध्ये खेळत होता या सगळ्यासाठी हे 1.5-2 महिने किती महत्वाचे? खूप महत्वाचे होते पर्सनली पण सेंट्रल तर फार आनंद होतो की 2 महिन्यापासून ते आधी आपण ट्रॉफीसाठी होतं त्याचा जो प्रिपरेशन होता तिथून जो कॉन्फिडन्स आलाय या मॅच साठी राहिला ते महत्वाची गोष्ट आहे. पण जो एक कॉन्फिडन्स असतो की आपण जिंकून आलो आणि आपण या सेम वर्षी पण आपण रणजी ट्रॉफी पण जिंकलो तर तो कॉन्फिडन्स कुठे ना कुठे एक मोठ्या मॅचेस मध्ये खूप हेल्प करतात आपल्याला परफॉर्मन्स आपल्या काळासाठी. आपल्या टीमसाठी पण हेल्पफुल असतं की आपले बरेचसे पोरं जे आता इराणी खेळतात ते आपल्या ट्रॉफी मध्ये पण सोबत होते तर त्यांचा पण तो कॉन्फिडन्स तो इथे मॅच मध्ये दिसतोय जसे ते मोठ्या मॅचेस खेळू शकतोय. तर फार आनंद होतो की सेंट्रल झोन जसं आम्ही 7 टायटल्स आले आता इराणचे पण टायटल आणि त्याचा पार्ट तुझ्या करिअरच्या सुरुवातीलाच 2 मोठे माइलस्टोन टिक झाले. रादर दुलीप ट्रॉफीचा 3रा पण त्यातले 2 घरच्या मैदानावर झाले. त्यांनी काही फरक पडतो का रे किंवा कसं तू बघतो त्या सगळ्याकडे की फॅमिली फ्रेंड सगळेजण असतात तिथे तुझ्याबरोबर ती मुवमेंट एन्जॉय करायला त्यांनी कितपत फरक पडतो कॉन्फिडन्स लेवल मध्ये फार आनंद होतो कारण आता आपल्या होम मध्ये जरी मॅचेस असतील तर सगळे सपोर्टसाठी आपल्या पूर्ण फॅमिली पूर्ण दिवसभर असतात आणि जे पण नागपूरचे बाकीचे लोक आहेत ते पण येतात आपल्याला बघायला. सेम मॅच जर आपण कुठे बाहेर खेळणार फायनल मॅच तर ते बाहेर तितके लोक दिसत नाही पण मॅच खेळता जर आपले लोक जर आपल्याला सपोर्ट करतात तर त्यांचा तो जो एक आपला 11% ते आपल्याला आपल्यासाठी खूप कॉन्फिडन्स मध्ये तो बिल्डअप होतो की आपल्यासाठी पण सपोर्टसाठी आल्या तर फार गेल्या वर्षभरात जसा तू रणजी ट्रॉफी मध्ये मागच्या वर्षी सुरुवात चांगली झाली प्रॉमिसिंग 50 मग फायनल मध्ये मोठा नाव झाला या आणि आता हे गेल्या 2 महिन्यातले आजच्या गेल्या वर्षभरात तू बाहेर गेला 4 ट्रॉफी प्यायला की किती लोक ओळखतात रे आता? बरेचसे लोक ओळखतात हळूहळू आता ते लोक वाढतील जसं आता इराणी पण जिंकलोय आणि बरेचसे लोक बघतील पण तर असे म्हणजे ते सुरूच असतात नेहमीच तेव्हाही जेव्हा पण बाहेर जाणार तेव्हाही ते काही लोक जर मला ओळखतात ते आनंद होतं की तू पहिली सेल्फी काढून घेतली एखाद्या फॅन बरोबर किंवा पहिला ऑटोग्राफ लिहिला ते आठवतं का कधी होतं कुठे होतं? बहुतेक माझ्या ग्राउंडवरच होतं तेव्हा पहिला काढला त्यानंतर मी ग्राउंडवर खेळ होते तू ग्राउंडचा उल्लेख केलास नागपूरमध्ये सिटी जिमखान्यावर नितीन गावंडे आणि स्वरूप श्रीवास्तव सरांबरोबर तू लहानपणापासून त्यांच्याबरोबर ट्रेन करतोस राईट पण त्यांच्याकडे कसं काय पोहोचलं ते आम्हाला सांग सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली ते नितीन सर आणि स्वरूप सर आहे ते राजेंद्र हायस्कूल मध्ये होते तर मी जेव्हा राजेंद्र मध्ये ऍडमिशन घेतलं तर ते नितीन सर राजेंद्र सर पण तिथे स्पोर्ट्स टीचर होते अशी काहीतरी त्यांचं कनेक्शन त्यांनी मग आम्हाला सजेस्ट केलं आणि मग घरी तू जॉब होतोस का आई बाबांपैकी कोणी आधी हातात बॅट दिली झालं कसं ते क्रिकेटचं क्रेज कशी सुरुवात झाली? स्टार्टिंगला बाबांनीच बॅट दिली आणि
जे दादा वगैरे असतात तर आम्ही आधी माझं ते गाड्यांचे जे गल्ली असतात किंवा तो काही सोड असतात तिथे आम्ही आधी पण असं होतं प्रेशर होतं क्रिकेटरच व्हायचंय वगैरे असं ते नाही ना प्रेशर काही नव्हतं लहानपणी तर आपल्याला तो आपण एन्जॉय करतो की कामाला जायला भेटतो किंवा आपण स्टार्टिंगला प्रेशर नंतर तेव्हा कळायला लागलं की असं होतं दानिश तू जसा विदर्भासाठी एज ग्रुप खेळायला लागलास तोपर्यंत विदर्भ पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली होती राईट ऑलमोस्ट अराउंड द सेम टाइम तू जेव्हा पहिल्यांदा 14 खेळला असशील किंवा 16 खेळला असशील तेव्हा राईट सो तुझी पिढी अशी आहे की जे तुझ्या सिनियरची पिढी होती जे तेव्हा जिंकत होते की त्यांना कदाचित ओके आपल्याला कम्पीट करायचंय या माइंडसेटने तू सुरुवातीपासून एज ग्रुप मध्ये एवढंच होतं की आपल्याला विदर्भाच्या टीम मध्ये यायचं आणि विषय संपला दॅट इज द एम तुझ्या पिढीला ऑलरेडी पुढचं टार्गेट मिळालं होतं सो तू पहिल्यांदा सिरियसली क्रिकेट बद्दल कधी विचार केला स्वतःवर आणि तेव्हा काय होता की मला काय करायचंय अंडर 16 मध्ये मी थोडासा विचार केला होता बस खेळायचं अंडर 16 नंतर मला कळलं या 19 असणार तर ते कॅम्प्स माझा सिनियर्स होतात ते केलं तसं माझं सिनियर केलं यश राठोड होतं ते दादा वगैरे सगळे कॅम्प करायचे त्यांना बघायचं की 16चा बोर्ड्स मध्ये रन्स केल्यानंतर तुम्हाला कॅम्प मध्ये घेतात मग सेम ते एज ग्रुप मध्ये ते नाही तर ते बघून मला ते वाटायला लागलं की नाही म्हणजे मला कुठे खेळायचं आहे मला खेळून हे सगळं आपल्याला कमवायचं आहे मला इंडियासाठी खेळायचं आहे मला ट्रॉफी जिंकायचं आहे तर मी अंडर 16 पासून तेव्हा फार सिरियस आणि मग तो सिरियस झाल्यानंतर क्रिकेट रुटीन काय असतो तुझं युजली नॉर्मल असेल जरी ऑफ सीझन असला तर ऑफ सीझनमध्ये आपल्याला जायचं 6-7 वाजता आपल्याला जायचं तिथे ट्रेनिंग करायचं नंतर 8 ते 11-12 पर्यंत आपली बॅटिंग करायची बॅटिंग नंतर मला पुन्हा घरच्यानंतर 4-5ला जायचं 7-8ला यायचं नॉर्मल म्हणजे ग्राउंडवर 7-8 घंटे मला बॅटिंग करायचीच नाही असं मी ठरवलं होतं की मला किती शॉर्ट्स खेळायचे कसे शॉर्ट खेळायचे आणि त्या शॉर्ट्सची कशी मला प्रॅक्टिस करायची तेव्हापासून ते माझी प्लॅन आपण तुझ्या जर्नीकडे परत येऊ मधल्या वेळात पण मला एक मध्ये विचारायची तुझा प्लॅन आणि मागच्या वर्षी आपण जे बोललो होतो लीग स्टेज मध्ये की ते जे मध्ये गाडी अडकत होती 70s 80s मध्ये लास्ट इन कॉन्फिडन्स तू स्पेसिफिकली म्हणायचं राईट आणि ते तू लगेच रेक्टिफाय केलंस नॉकआउट्स मध्ये तो जो स्विच होता टुर्नामेंट चालू असताना हा स्विच करणं ते कसं काय घडवून आणलं तेव्हा मी अनालाइज केलं की कोणता बॉलर लावतो आधी इंटरव्हल असतात किंवा थोडंसं ते माझ्या डोक्यात आणि मला कधी कधी माझी थोडीशी फास्ट खेळायचं थोडे शॉर्ट बघायचं कारण आधी असं व्हायचं की 50-60 मध्ये तर मला खेळलं जायचं की 100 काय मला तेव्हापर्यंत माझी रतीची नंबर झाली नव्हती तर तेव्हा थोडंसं प्रेशर येत होता तेव्हा असं वाटत 50-60 साठी त्यावेळेला त्यावेळेला मी थोडासा प्रेशर मध्ये येऊनच ते बहुतेक मी आउट होत होतो मग नंतर ते थोडंसं अनालाइज केलं तर ती मला 14 पासून बघितलं त्यांना माहिती आहे की माझं बॅटिंग स्टाईल काय काय करायचं तर मग त्याच्याशी बोललो होतो मग त्यानंतर मी ते अप्लाय केला आणि ही अशी फेज याच्या आधी आली होती तुझी कधी एज ग्रुप मध्ये की गाडी अडकतीये कारण ती बऱ्याच वेळा असं होतं ना की मध्येच मॅच येतो तसं आधी दाखवतं एज ग्रुप मध्ये ते येतात की आधी मी सेट व्हायचं 30-40 माझी अशी व्हायचं 30-40 वर सेफ आवड व्हायची ते कधी कधी 50 वर्षी कधी कधी 40 अशा वेळेला ती आवडतो पण तेव्हाही म्हणजे मी माझ्या आधी सरांशी सरांशी बोलतो की सर माझ्याशी असं पुढे जायचो किंवा त्यावेळेला मला आणि तुम्ही लोक विदर्भामध्ये
लोकल लेवलला इंटर डिस्ट्रिक्ट नक्की मॅचेस किती खेळतात? कारण ते म्हणजे जे मुंबई क्रिकेट, कर्नाटका क्रिकेट, तमिळनाडू, टू अन एक्सटेंड दिल्ली या मोठ्या सो कॉल्ड लेगसी असोसिएशनचा एक हॉलमार्क आहे की ते लोक वर्षभर मॅचेस खेळतात. तुम्हाला ते लहानपणापासून मॅचेस खेळायची सवय झाली आहे का तुम्हाला? हा, कारण आधी मॅचेस व्हायचे आणि आता पण होतं. जसं फेसबुकचं मध्ये पण टुर्नामेंट करवतात, जसं टुर्नामेंट होते आणि बरेचसे टुर्नामेंट तेव्हा व्हायचे. इव्हन व्हाईट बॉल पण खेळवायचे. तर अशी बरीचसे टुर्नामेंट होतात. आता आपाप गरजाची तेव्हा मी आता 19 आलो तेव्हापासून मी खेळतो. तर तसं आपल्या इथे जर जेव्हा आपलं डोमेस्टिक सीझन आपला ऑफ असते तेव्हा गरजाची सुरू असतात. आणि आता VP पण झालाय, तर मग ते पण तर तो ऑफ सीझन आता तो ऑफ सीझन नाही राहिला, ते सीझन मध्ये चालू. VPTL मध्ये जे तू पहिली 100 मारलीस VPTL ती किती क्रुशल होती? कारण आजकाल आय एम शुअर तुमच्या पिढीमध्ये हे सगळ्यांना माहिती, इट्स अन ओपन सिक्रेट की अल्टिमेटली T20 मध्ये जर तुम्ही नोटीस नाही झाला तर बाकीच्या फॉर्मॅट्स मध्ये कदाचित वेळ जास्त लागतो, असं जे आहे त्या दृष्टीने ती इनिंग्स किती महत्वाची? खूप जास्त महत्वाचं होतं. कारण रेड बॉल मध्ये माझा बेटर झाला होता. श्रीलंकेचा आपण बोललो मध्ये मला चांगलं झालं होतं, पण माझं असं होतं की ऑब्व्हियसली जर IPL मला खेळायचं आहे तर त्यासाठी मला मग IPL मध्ये काही ना काही वेगळं करावं लागतं. तर मी आधीच विचार केला होता की मला IPL, कारण ते एक इनिंग एका प्लेअरला ते वर घेऊन. तुझ्या पिढीचा यू आर वन ऑफ द मोस्ट करेक्ट बॅटर तुझ्या पिढीत अक्रॉस, नाही फक्त विदर्भाबद्दल बोलत नाही. ओके, सो त्या माइंडसेट मधून T20 मध्ये जे सारखा स्ट्राईक रेट ही एकच गोष्ट डोक्यात असते, ती ऍडजस्टमेंट तू कशी करून आणते की मला क्रॉस बटेड शॉट्स इज द नीड ऑफ द आर, अशी साधी गोष्ट आहे, तर ते तू कसं मॅनेज करतो? प्रिपरेशन कशी आहे माझी, की मला मॅचमध्ये ऍक्च्युअल कशी वाईट करायची, मला त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला घालवतो की मला जर सिच्युएशन नाही तर यावेळेला कसं करू शकतो. माझी पॉवर प्ले मध्ये बॅटिंग आणि पॉवर प्ले मध्ये माझं रात्री की मला टीमला जितके जास्त मी जाऊ शकतो रिस्क घ्यावंच लागतं कुठे. पण विदाउट क्रिकेट म्हणजे मला प्लान्स होते माझ्या आधी की मला पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची, पॉवर प्ले शंकर कशी करायची, स्लॉ बॉल्स मध्ये कशी बॅटिंग करायची. तर मी ते थोडंसं वेल प्रिपेअर्ड होतो म्हणून ते ठीक आहे. रणजी ट्रॉफीचा जो सीझन हा जो चांगला गेला तो पहिला फुल सीझन होता तुझा, त्याच्यात सर्वात चॅलेंजिंग मॅच तुझ्या इंडिव्हिज्युअली बॅटिंग करताना कुठली होती? चॅलेंजिंग मला लीग मॅचेस मध्ये देखील काही नव्हतं, इतका काही प्रेशर मार्क असतो. पण जेव्हा नॉकआउट झाले नॉकआउटचा वेगळा थोडासा प्रेशर असतो, किती म्हटलं त्याची प्रेशर तो असते असतो. तर ते चॅलेंजिंग माझ्यासाठी हे होतं की लीग पर्यंत माझी बॅटिंग सगळ्यांना माहिती असं करतो माझे लीग पर्यंत ते तितके विचार नाही करत. तेव्हा नॉकआउट मध्ये येतील तेव्हा ते डायरेक्ट बॅट्समनचा ते विचार करून येतात की सगळ्यांचे एक वेगळे प्लान्स असतात. तर त्या इनिंगसाठी जसं आपण क्वार्टर फायनल मध्ये बोलतो किंवा सेमी फायनल, तर तेव्हा माझं असं होतं की त्यांना माहिती आहे माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, पण तो माझा वीक पॉईंट आहे. त्यावेळेला मी थोडंसं होतं की वीक पॉईंट कधी थोडंसं मी किती चांगलं डिफेंड करू शकतो. त्या वीक पॉईंटवर मला माझे विकेट नाही द्यायचे. माझे जे स्ट्रॉंग शॉट्स होते तेही माझे शॉट्स, त्या शॉट्ससाठी फक्त मला पेशन्स मध्ये सेमीफायनल मुंबई वर्सेस होती, तू वानखेड्याच्या फायनलला टीम बरोबर होतास, तर ते तू एक्सपिरियन्स केलं होतंस. मुंबई विरुद्ध परफॉर्म करणं हे तुझ्या पिढीला किती क्रिटिकल वाटतं का? ते आता नाहीये मुंबईचं, रणजी ट्रॉफी मुंबई म्हटल्यानंतर वेगळं लेवल जात. मुंबई म्हणजे खूप मोठी टीम आहे मुंबई, आणि तो माझा डोक्यात सुरू होतं की जर मुंबईचा अगेन्स्ट वेगळा काढतोय तर तो एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. मुंबई म्हटली की थोडंसं ते वेगळं एक माझ्यासाठी होतं ते माझ्या होतं की मी या मॅचमध्ये 100 केले आणि ते पैसा मिळवून ते माझ्यासाठी फार काही स्पेशल.
तर खूप असं प्रिपेअर्ड होतो तुझा आयडल कोण? आयडल माझं आधी तर सचिन सरांना मी बघितलं की स्टार्टिंग पासून त्यांचं बॅटिंग बघतो आणि मी आज पण त्यांचे म्हणजे आधीचे व्हिडिओ बघतो कोविड किंवा आणि जे पण त्यांचे स्लॉग जे पण ते मारतात स्लॉग मग नंतर मला असं विराट सरांचं मी थोडं बघितलं पाहिजे म्हणजे माझे 3-4 असे बॅट्समॅन आहेत त्या 3-4 बॅट्समॅन मध्ये मी थोडं डेव्हिलियर्स मला फार आवडतं डेव्हिलियर्स मी त्यांचा पहिला मी ब्लॉग त्याचा कार्ड्स होतं सध्याच्या काळात बघितलं तर या आयडल्स पैकी कोणाला भेटलाच आतापर्यंत? नाही जे पण माझे आयडल्स आहेत त्यांना आजपर्यंत भेटलो नाही म्हणजे बऱ्याच सगळं बघितलं आहे काय असं जर तुला ऑप्शन दिला की एक गोष्ट तुला यातल्या कोणाला तरी पहिल्यांदा जरा तुला ऑप्शन आहे कोणाला भेटायचंय त्याला एक गोष्ट विचारायची ती कोणाला काय विचारायचं? सिग्निफिकंट आहे सगळ्यांना मला सगळे आवडते पण आताचा जो क्रिकेट सुरू आहे तर मी आता विराट सरांचे काही बॅटिंगचं विचारणार आणि बॅटिंगचं थोडंसं बाहेर की कशी काय बाहेरच करतात कशी असतात ते सगळं प्रिपेअर्ड होणं जाणार. गणेश गेली 10 वर्ष तू क्रिकेट इज युअर नंबर 1 प्रायोरिटी आणि शेवटची प्रायोरिटी पण ते ओव्हरडोस होत नाही. तू म्हणजे जे बाकीचे शाळेपासून जे मित्र संध्याकाळी टाइमपास करतात त्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागतात बऱ्याच वेळा. तर ते तू मॅनेज कसं केलंस किंवा ते तू मिस करतोस का नाही ते पहिल्यापासून? सगळ्या गोष्टी कळल्या पण नाही. स्कूल लाईफ मी माझी मिस केली आहे, कॉलेज लाईफ मिस केली आहे आणि शाळेत जायचे आपले 2-3 पिरियड करायला जायचं आणि संध्याकाळच्या वेळेला मी ग्राउंडवरच असतो तर असं कधी वाटलं नाही की ते सगळं मिस केलं पण एक टिपिकल जे शाळेचे जे ट्रेनिंग असतात आणि कॉलेजचे जे ट्रेनिंग असतात ते सगळे गोष्टी नवीन मित्र भेटतात तर ते सगळं थोडंसं कधी कधी वाटते की हे सगळं येणाऱ्या सीझन बद्दल बोलायच्या वेळेस असेल तर तू म्हणलास की क्वार्टर फायनल्स मध्ये नॉकआउट्स मध्ये तुझी माहिती होती आणि आपण अशी उदाहरणं बघितली आहेत रणजी ट्रॉफी मध्ये त्याला रुणार्थाने आपण सेकंड सीझन ब्लूज म्हणतो. दुसरा हंगाम मोठा सर्वात जास्त अवघड असतो जेव्हा पहिला खूप चांगला त्याच्याकरता तू कॉन्शियसली काही या सीझनच्या आधी तयारी केलीस किंवा ट्रेन? असे जसं पहिला वर्ष माझा बरं गेलं नाही सीझनलाही माझा तोच राहिला नक्की मी टीमसाठी मी किती कंसिस्टंट मला असं नाही पाहिजे की 7-8 मॅच पेपर तो ते खूप मॅच दर मॅच मध्ये काही ना काही माझा कॉन्फिगरेशन द्यायचा आहे मला ते इयर मला ते कॉन्फिडंट राहायचं आहे परफॉर्मन्स मागच्या वर्षीच्या प्रॉलिफिक स्कोरर्स पैकी करून नाही मग यश बरोबर तू स्वतःला असं तू सांगतोस की आता हा बेस्ट टाइम आहे मला ऑब्व्हियसली समर्थ असेल बाकीचेही आहेत पण यश बरोबर मला आता ती लेवल अजून स्टेपअप करायची ऑपॉर्च्युनिटी असं तू बघतोस? आता टॉप ऑर्डरला बॅटिंग करतोय मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला आधी जायचं आणि टीमला आधी सांभाळायचं तर ते एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर माझं कॉन्फिगरेशन टीमसाठी तो वर्क करतो त्याबद्दल मी थोडंसं विचार करतोय की मला मला मी त्या हिशोबाने तुला सीझनची तयारी करायची तुला वेळ कमी आहे पण आपण संपायच्या क्विक रॅपिड फायर करतो
जर्सी नंबर त्याचं कारण खेळत आहोत माझ्या फेवरेट आहे त्याचं बघण्याची मी मला जास्त म्हणतो. ओके. सध्याच्या काळात स्केल राहुल सोडून क्रिकेटर सोडून बाकी कुठले स्पोर्ट तो फॉलो? बॉलला मी थोडंसं बघतो एकदम जास्त बॉल नाही करत मध्ये मला बॉल सोडता असं काही स्पोर्ट्स मी फॉलो करायचं. फिल्म्स मध्ये काय टाईपचे रोमॅन्टिक पहिलं ऍप जर तू फोन सकाळी अनलॉक केल्यानंतर ओपन करतोस? ओके. आणि क्रिकेट पासून जेव्हा तू आता नागपूर पासून लांब राहायची तुला सवय झाली बऱ्यापैकी. एक गोष्ट नागपुराची तू आल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या टू डू लिस्ट वर असते तेव्हा पण येतो दर्शन घेतो क्रिकेटला जातो आणि आपलं तेव्हा पण आणि माझ्या आणि जर तुझ्या फॅन्सना जामठा किंवा सिटी जिमखान्यावर गणेश मानेवर नाही भेटला तर असा कुठला कट्टा आहे जिकडे तो नक्की असतो नाही? खूप कमी वेळ मिळतो तरी मला त्यासोबत मला वेळ मिळतो मला कॉफी शॉप मध्ये मिळणार बाकी मला ग्राउंड मध्ये पोहोचू. आणि नागपुरातली एक गोष्ट तुला ऑप्शन दिला की जर तू काही झालं तरी घेऊन जायचं म्हणलं तर काय घेऊन जाशील सगळीकडे? कारण मला जसे बद्दल तुम्हाला काही ते नागपूर म्हटलं बरेचशे गोष्टी आहेत कारण एक गोष्ट नाही तुम्हाला कॉफी इथे एका जागेत सांगतो 2-3 वर्षांपर्यंत माझ्यासाठी डिफिकल्ट आहे. आणि तुझा तू पर्सन की कुठल्या वेळेस तुला काही तर आता मला कोणाशी तरी बोलायचंय पुढचे हवं आहे पहिल्यांदा कोणाला विचारतो? 2-3 जण आहेत माझ्यासोबत फोटो आता खेळतोय सगळ्यात आधी मला खेळायचं आहे माझ्या आणि शेवटचा प्रश्न, पुढच्या वेळेस जेव्हा गणेश मानेवर पोस्टकार गप्पा मारेल तेव्हा त्याच्या अंगावर वेगळ्या कलरचा निळा रंग असेल? पण मी मोठा प्रयत्न करतात जेव्हा तरी आपण तेव्हा पण तेव्हा किती गणेश आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद आणि तुझ्या येणाऱ्या कारकिर्दीला संपूर्ण शुभेच्छा समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवाराकडून. मित्र हो, तो जेवढा सॉफ्ट स्पोकन आहे तेवढाच बॉल त्याच्या बॅटला लागला की जोरात जातो. तुम्ही त्याचं करिअर नीट फॉलो कराच. आजच्या एपिसोड बद्दल काय वाटलं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर अर्थात एपिसोड लाईक शेअर सबस्क्राईब जे काय सगळं करायचं ते सगळं नीट करा. दानिशला शुभेच्छांचा वर्षाव आपल्या इथे कमेंट सेक्शन मध्ये त्याच्या पेजवर सगळीकडे करत राहा. तुर्तास आल्यावर आणि आपण तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत. धन्यवाद.